चालली आहे कोळीवाड्यात. आपल्यासोबत कोण कोण आहे मी दाखवतेच तुम्हाला. आलो आहोत आम्ही जायला. इथे काकी आहेत, दादा ओंकार दादा हा आहे आणि काका आहेत. आम्ही दरवेळेस जातो पिठोरीला कोळीवाड्यात. हा काकी दरवेळेस जातो. तरी आता दिदी आणि वर्षिताईची कमी आहे, त्या दोघी नाही आहेत. आम्ही चाललोय. पाऊस किती पडत आहे. पिठोरीला कधीपासून जाता तुम्ही कोळीवाड्यात? मी पहिले यायची नाही, दिदी यायची, पण आता मी येते, दिदी नाही येत. आमचं हे लोक मला सांगायचेच नाही, मला घेऊन नाही जायचे. लोक जायचे, मला सांगायचं आम्ही कुठेतरी चाललोय आणि घेऊन नाही जायचे. दिदीला नाही आणायला होता मी खाली केळी घ्यायला. ते ओंकार आम्ही आता काकी केळी बघतायत, पुढे काका पण केळी बघताय. आहोत आम्ही आता चाललोय कोळीवाड्यात. पोचलो आहोत आता एकविरा देवीचा डोंगर चढणार. हा, एकविरा देवीचा डोंगर चढणार आम्ही आता. आहोत आम्ही सर्व जिना चढतोय. आपण केशर काकांकडे आलेलो आहोत पिठोरीवर. सरवण समाप्तीला आमोशेला पिठोरीचा सण आईला. सरवण समाप्तीला आमोशेला पिठोरीचा सण आईला. डोंगरान जाऊन हानीन पाना फुला पिठोरी मांडाला. डोंगरान जाऊन या आहेत काकी. आपल्याला तर या पिठोरीची जरा माहिती सांगेल. काकी पिठोरीबद्दल जरा सांगा ना. काय पिठोरी का आपण मांडतो? पिठोरी लहान मुलांच्या लहान मुलांसाठी असते. लहान मुलं बरी व्हावी, बरी असावी किंवा व्हावी. कोणाला होत नाही, कोणाला व्हावी म्हणून नवस फेडतात. आणि ते पिठोरी लहान मुलांसाठी खास उपास करतात. आणि देव पिठोरीचा. कधीपासून पिठोरी मांडतो तुम्ही इथे? आम्हाला 60 वर्ष झाली. हा का? 60 वर्ष झाली. पणजीपासून मांडला तो आजपासून. खूप गर्दी असते का पिठोरीला? आणि गर्दी सुरुवातीला तर गर्दी. फोटोबद्दल सांगा. 64 योगिनींचा फोटो आहे. ते जंगलात असतात. त्या जंगलात रात्री राऊंडला असतात. आजच्या दिवसाला ते एका ब्राह्मणाची सून, तिला तिची मुलं राहत नव्हती, ती मरायची. झाली का मरायची. तिच्या सासरा जेव्हा तिला आकलतो तेव्हा ती जंगलातच जाते. जंगलात गेली तेव्हा या 64 योगिनी तिला भेटतात आणि मग त्या स्टोरी सांगतात तिला काय झालं तुझं. तेव्हा ती तिची स्टोरी सांगते का मला सासऱ्याने आकललं का माझा एक पण मुलगा मिळतो. पण जेवढी तिची मुलं मेलेली असतात ना तेवढी तिला जाताना सर्व मुलं तिला मिळतात. कमरेवर घेऊन वगैरे ती चौघांना घेऊन जाते. 4-5 जणांना जेवढी मेलेली पोरं सर्व तिला पुन्हा मिळतात. आणि मग तिला आणि आपण पिठोरीला नैवेद्यामध्ये काय दाखवू? तिला नैवेद्यामध्ये लहान मुलांना मोदक आवडतात जसे गणपती, तसेच म्हणून तिला मोदकाचं. काकीने आपल्याला छान पद्धतीने माहिती सांगितली. आमचं दर्शन. काका दर्शन कसं झालं? दर्शन कसं झालं? आता गड गड उतरतोय. देवीचं हे पण छान केलेलं आहे. आज गर्दी नव्हती. नेहमी इतकी गर्दी असते ना, पूर्ण भरलेलं असतं. आज आम्ही नशीब आज चांगलं आहे. लाईन आज पण आम्हाला नव्हतो. डायरेक्ट दर्शन भेटलं. काय बोलता? आज गर्दी नव्हती ना, म्हणून सर्व खुश छान आहे. मस्त दर्शन झालं आमचं. लाईनीत उभे असतो पण 2 मिनिटात दर्शन. आता आम्ही शेखर काकाकडे आले आहोत. शेखर काका माय डिअर फ्रेंड. काकांचं फ्रेंड सर्व बसले तिथे. काय रोहन कोळी, शेखर काकांचा मुलगा. हे लोक खूप मेहनत घेतात आजच्या दिवसाला. त्या पाहुण्यात व्यवस्थित पाहुणचार जेवायला आलो आहोत आता. बघा इथे काकी पण बसले. ओंकार दादा इथे जेवायला. दाखवतो काय काय जेवायला. तरी अजून काहीच गर्दी नाही आहे इथे जेवायला. इतकी गर्दी असते ना की इथे लाईन लावायला लागते. लाईन असते. तेव्हा ते वाढतायत जेवण. का डाळ वाढतायत. काका तुम्हाला आवडतं का जेवण वाढायला? काकांना खूप आवडतं. काका खूप मन लावून करतायत. काय रामनवमीची प्रॅक्टिस खायला आहे. पुरी, डाळ, भात, कोबी, चण्याची भाजी, लोणचं. ही कुठली भाजी ओंकार? वटाणा आहे. हां वटाणा आहे आणि गवार आहे. हां बटाटा आणि शिरा आणि नळ्यात तळलेल्या. आणि ते ओंकार दादा
एन्जॉय करतो जेवण आम्ही. ते सर्व बसले आहेत. इकडे आलेली आता कोळीवड्यात आलेली मग आता आत्याकडे आले. आत्या आणि हे मामा. कसे आहेत मामा? आत्या तू कशी आहे? पडत आहे म्हणून ओंकार आणि मी तिथे थांबलोय. मला होता मी आता घरी जायला पण खूप पडतोय आणि आम्ही येताना पण पाऊस होता, येताना पण पाऊस आहे. येताना पण पाऊस जाताना पण पाऊस येत आहे तुम्हाला. बाय काकी. काका बाय ओंकार दादा. मज्जा आली आज. आली आहे मी आता. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय.